अकोला शहरातील सर्व दवाखाने बंद आहेत. दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ IMA कॅम्पस येथून मूक निषेध मोर्चा काढला. IMA, इंडियन डेंटल असोसिएशन, राष्ट्रीय इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन, जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशन, महाराष्ट्र राज्य मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशन, महाराष्ट्र रेझिडेंट डॉक्टर्स असोसिएशन, अकोला जिल्हा फिजिओथेरपिस्ट असोसिएशन आदी संघटना एकत्रितरित्या येऊन मूक मोर्चा काढला. दिनांक 18 ऑगस्टच्या सकाळी 6 वाजेपर्यंत 24 तासांसाठी आधुनिक वैद्यक शास्त्राच्या डॉक्टरांच्या देशव्यापी सेवा बंद आहे. या दरम्यान अत्यावश्यक आणि आकस्मिक सेवा नियमित दिल्या जाईल. अकोला शहरातील मुख्य मार्गावरून हा मूक मोर्चा निघाला असून जिल्हाधिकारी कार्यालय येथे हा मोर्चाचा समारोप करण्यात आला. डॉक्टरवर जो 8 तारखेला बलात्कार आणि हत्या झाली त्याच्या निषेधार्थ इथं आज अकोल्यातील सगळ्या डॉक्टर लोकांनी इथं रॅली काढलेली आहे. पूर्ण म्हणजे देशालाच नाही पण पूर्ण मानवतेला काळीमा फासण्यासारखी ही घटना होती. एका मुलीवर काही लोकांनी बलात्कार केलेला आणि तिची हत्या सुद्धा केलेली आहे. आज इथच्या सगळ्या डॉक्टर लोकांचं आपल्या सरकारकडे, राज्याकडे, देशाच्या सरकारकडे मागणी आहे की डॉक्टर लोक सुरक्षित असावं, आई बहिणी सुरक्षित असाव्या. तिथं डॉक्टर विषय नाही आहे, एका मुलीवर अत्याचार झालेला आहे. त्याच्यामुळे आम्ही हे करतो की त्याच्यात ते सगळे जे आहे निपक्ष त्याच्यात प्रत्येकावर कारवाई व्हायला पाहिजे, त्या लोकांना शिक्षा व्हायला पाहिजे आणि हे असे वारंवार गुन्हे महिलांवर होत आहेत. याच्यासाठी काहीतरी नवीन कायदे, नवीन तरतूद देशव्यापी लेवलवर व्हायला पाहिजे अशी आम्ही विनंती करतो. मी आज अकोल्याच्या IMAच्या माध्यमातून, सगळ्या डॉक्टरच्या माध्यमातून आज सगळ्यांना ही विनंती करतो की सगळ्या सर्वसामान्य जनतेने सुद्धा अशा याच्यात सामील होऊन देशाच्या समोर एक राजकारण्यांच्या सोबत असेल, गव्हर्नमेंटच्या सोबत असेल किंवा एक हे ठेवायला पाहिजे की ह्या घटना या देशात आता घडायला नको. जय हिंद, जय महाराष्ट्र. जनमत लाईव्ह न्यूजसाठी अकोटमधून देवानंद खिरकर यांची रिपोर्ट.